नमस्कार मित्रांनो, फॅशन काप चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चेक्सचा शर्ट कट करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने शोल्डर आणि बाहीची लाइनिंग तोडण्यासाठी कशा पद्धतीने शर्ट कट करायचा हे पाहणार आहोत. तर शर्टचे सगळे मेजरमेंट आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर चला आता आपण शर्टची कटिंग सुरू करूया. हे बघा, हा 2.25 मीटर कपडा आहे. हा आपल्याला अशा पद्धतीने हातरून घ्यायचा आहे. सव्वाशी बाजू आतल्या बाजूने आणि उलटी बाजू बाहेरच्या दिशेने, आणि दोन्ही चेक खालचा कपडा आणि वरचा कपडा याचे जोडून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर इथे वरच्या बाजूला एक सरळ रेषा ओढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला सरळ कपडा करता येईल. त्यानंतर या रेषेत खालच्या दिशेने टेप ठेवायचे आपल्याला. अशा पद्धतीने आपली कंचीचं माप आहे 27.5. त्याच्यामध्ये 1.5 इंच ऍड करून आपल्याला 29 इंचावर मार्क करायचा आहे. त्यानंतर वरच्या दिशेने 2.25 शोल्डर डाऊन, छाती 37 आहे, त्याचा चौथा हिस्सा 9.25 आणि मायनस अर्धा इंच करून खड्ड्याचं माप लावायचे 9.25 इंचावर. त्यानंतर पोटाची उंची लावायची आपल्याला 16 इंच. हे सेम मार्क पुढच्या दिशेने मार्क करून घ्यायचे. 2.25 शोल्डर डाऊन, 9.25, 16 आणि उंची 29. हे सर्व मार्क आपल्याला पट्टी सहाय्याने अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. त्यानंतर बटन पट्टी आणि काच पट्टीसाठी आपल्याला मार्जिन सोडायचे. किनारीपासून पुढच्या दिशेने मी 2.5 इंचावर मार्क करतोय. गळ्याचं माप आहे आपल्या 15.5 इंच, त्याचा 5वा हिस्सा करायचा आहे. जवळपास तो 3 इंच एक सूत येतो, त्याच्यातून 1/2 इंच मायनस करून आपल्याला 2.25 इंचावर गळ्याचा मार्क करायचा आहे. त्यानंतर शोल्डरचं माप, शोल्डर आपली 17 इंच आहे, 17चा हाफ करायचा 8.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून मार्किंग करायची आपल्याला. इथून पुढच्या दिशेने 8.5, अर्धा इंच ऍड करायचे 9 इंच आणि इथे एक मार्क करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या शोल्डरचं माप किती आहे 17चा हाफ करायचं 8.5 आणि ते इथून पुढच्या दिशेने मार्क करायचं 8.5 इंचावर मार्क करायचं. जर टाईट फिटिंग शर्ट शिवत असेल तर अर्धा इंच कमी करायचे. हा आपला मीडियम फिटिंग शर्ट आहे म्हणून मी 8.5 ठेवतोय. छातीचं मेजरमेंट आहे 37चा हाफ होतं 18.5, 18.5चा हाफ होतं 9.25, म्हणजे छातीचा चौथा हिस्सा 9.25. हा छातीचा चौथा हिस्सा इथून इथे 9.25 इंचावर मार्क करायचा आहे. या मार्क पुढच्या दिशेने मीडियम फिटिंगसाठी 2 इंच ऍड करत आहे. जर टाईट फिटिंग शर्ट असेल तर 1.25 आणि लूज फिटिंग असेल तर 2.25 इंच ऍड करायचं आहे. पोटाचं माप आहे आपल्या 36चा हाफ 18 आणि 18चा हाफ 9 इंच, म्हणजे पोटाचा चौथा हिस्सा 9 इंच. इथून अशा पद्धतीने 9 इंचवर आपल्याला मार्क करायचं आहे. आणि मीडियम फिटिंगसाठी इथं सुद्धा आपण 2 इंचच ऍड करणार आहोत. हिपचं मेजरमेंट सुद्धा आपलं 37 आहे, म्हणून त्याचा चौथा हिस्सा 9.25 आपण या रेषेपासून पुढच्या दिशेने असं मार्क करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण आपण 2 इंचच ऍड करणार आहोत. पट्टीच्या सहाय्याने हे मार्क आपण जोडून घेणार आहोत. इथं ऍपल कट साठी वरच्या दिशेने 2 इंचावर मार्क करायचं आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत मेजर करायचं आहे आणि त्याचा हाफ करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण हे कट करून घेऊया. मी हे कट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथं आपल्याला 1/2 इंचावर मार्क करायचा मित्रांनो. ऍक्च्युली मार्क करायचं विसरलो होतो मी, तर इथं असं 1/2 इंचावर इथे एक मार्क करायचा आहे आणि खालच्या दिशेने एक मार्क करायचा आहे 1/2 इंचावर. हे दोन्ही मार्क जे आहेत ना, हे दोन्ही मार्क आपल्याला बॅक फ्रंट कट करण्यासाठी रेफरन्स म्हणून वापरायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर चला आता आपण बॅक फ्रंट कट करूया. बॅक फ्रंट कट करण्यासाठी जो शिल्लक कपडा राहिलेला आहे तोच घ्यायचा आपल्याला ओढून अशा पद्धतीने. हा डबल कपडा आहे, त्याला सिंगल करायचं आहे. आणि आता आपण हा टॉप फ्रंट कट केला होता तो घ्यायचा आहे आणि इथून या रेषेपर्यंत आपल्याला मोजायचं आहे. 11 इंच भरतंय. त्यानंतर किनारीच्या साईडला पकडायचं आहे आणि पुढच्या दिशेने असा फोल्ड करायचा. अशा पद्धतीने व्यवस्थित खालच्या कपड्यांवरची कपड्याची लाइनिंग लावून घ्यायची.
मोजून बघायचे किती भरते, 11 इंच. त्यानंतर हे बघा इथे एक आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. हे रेष ओढण्याचा उद्देश हाच की दोन्ही कपडा व्यवस्थित एका रेषेत कट करता येईल. रेष ओढून घेतली. हे बघा हा कपडा खालीवरी झालेला आहे कारण फ्रंट कट केलेला आहे आपण इथून. त्यानंतर कट केलेला टॉप फ्रंट अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याच्या रेफरन्सने आपल्याला बॅक फ्रंट कट करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने बॅक फ्रंटसाठी टॉप फ्रंटचे सगळे लाइनिंग जोडून घ्यायची कपड्याची प्रॉपर. आणि हा 1.5 इंचाचा मार्क आपल्याला असा ठेवायचा आहे. इथं शोल्डरच्या इथं अर्धा इंच वरच्या दिशेने मार्क करायचं आपल्याला. बघा अशा पद्धतीने असं मार्क करायचं आहे. त्या पद्धतीने इथं पण एक अर्धा इंचाचा मार्क करायचा आहे. दोन्ही मार्क अशा पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे. या रेषेवर शोल्डरचा मार्क करायचा आहे. शोल्डर आहे आपली 17चा हाफ होता 8.5 आणि अर्धा इंच ऍड करून 9 इंचावर अशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचा. इथं अर्धा इंचावर असा मार्क करायचा आणि पट्टीच्या सहाय्याने असा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर याला आपण कट करून घेणार. मी हे कट करून घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानंतर वरचा फ्रंट असा फोल्ड करायचा आणि बॅक फ्रंट जो आहे तो अर्धा इंचाने असा शेपमध्ये कट करून घ्यायचा. बॅक फ्रंट आपला कट झालेला आहे. तर आपण भाई कट करू, स्लीव कट करू. राहिलेला कपडा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा. किनार साईड आपल्या दिशेने ठेवायची आणि नंतर पुढच्या दिशेने अशी फोल्ड करून ठेवायची. आता याच्यावर आपण भाईची मार्किंग करणार आहोत. इथून 1.5 इंचावर एक मार्क करायचं आपल्याला. त्यानंतर हे बघा हा कफ आहे, याची रुंदी आहे 2.25 इंच. हे 2.25 इंच आपल्याला इथे ठेवायचं आहे असं आणि खालच्या बाजूने टेप ओढून धरायचा आहे. भाईची लांबी होती 21.5, 1 इंच ऍड करून 22.5 इंचावर मार्क करायचं आहे. पट्टीच्या साहाय्याने तो मार्क सरळ करून घ्यायचा आहे. कफची लांबी आहे 9 इंच. त्याचा हाफ करायचा आहे 4.5. इथं 4.5 असं ठेवायचं आहे. इथे एक मार्क करायचा आहे आणि 1 इंच शिलाई आणि प्लेटसाठी ऍड करायचं आहे. अशा पद्धतीने खालच्या दिशेने थोडंसं क्रॉस करून ठेवायचं. छातीचा माप आहे 37, त्याचा 8 हिस्सा करायचा आहे. तो 4.5 100च्या आसपास येतो. अर्धा इंच मायनस करून आपण इथं 4 इंचावर मार्क करायचं आहे. ही झाली भाईची कॅप हाईट. त्यानंतर पुन्हा टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा. हे बघा खड्डा आपण ठेवला होता 1.9, तेच 1.9 इंचाचा मार्क आपल्याला इथं करायचा आहे. 1.9 हे दोन्ही पॉईंट आपल्याला शेपटच्या सहाय्याने जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भाई कट करायची. मी भाई कट करून घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानंतर बघा असे वरचे 2 पीस पकडायचे आणि अशी भाई सिंगलमध्ये फोल्ड करायची. हा सेंटर आहे. त्यानंतर हा जो 1.5 इंचाचा मार्क होता आणि हा जो समोरचा मार्क आहे त्याला असं जोडून घ्यायचा आहे. त्याचं मेजरमेंट मोजायचं आहे. 8 इंच भरतंय. बघा 8 इंच भरतंय. त्याचा हाफ करायचं आहे 4 इंच आणि याचा हाफ करायचं आहे 4 इंचाचं 2 इंच आणि इथं पण 2 इंच आणि खालच्या बाजूला इथं खालच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्क करायचं आहे. त्यानंतर इथून किंवा इथून असा शेप द्यायचा. हे बघा या अर्धा इंचाला टच करून सेंटरला टच करून वरच्या दिशेने असा शेप दिलेला आहे. आपण नवीन शिकताना तुम्ही ह्या पद्धतीचा वापर करा, तुम्हाला सोपं जाईल. एकदा सवय झाली की आपण आपोआपच शेप देऊ शकतो. हे बघा त्यानंतर पुन्हा जैसे ते करायची भाई आणि आता इथं असा अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे त्या शेपलाच फॉलो करत जायचं आहे. फक्त अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने भाई कट झालेली आहे. आता आपण भाईचे बटन पट्टीसाठी ब्लँकेट बनवूया. जास्त तर राऊंड आहे तो पुढची बाजू आहे, हा कमी राऊंड आहे ते बॅक साईड आहे. बॅक साईडला आपल्याला कट मारायचा असतो बटन पट्टीसाठी. इथं अर्धा इंच गॅप ठेवा. त्यानंतर हे अर्धा इंच सोडून याचा हाफ करायचा आहे. छातीपर्यंत 5.5 इंच ठेवायची याची लांबी. जास्त असेल तर 6 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने कट मारून हे रेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने आपली भाई रेडी झालेली आहे. आता या भाईचा रेफरन्स घेऊनच आपल्याला शोल्डर कटर करायचे आहे कारण याची लाइनिंग मॅच करायची. हे बघा हा कपडा आहे, हा उभ्यामधला कपडा आहे.
अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, हे बघा. आणि याची अशी लाइनिंग आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे बघा, बाईचं जे सेंटर होतं त्याच्यावर अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचे सगळे लाइनिंग, आणि सेंटरला मॅच होणारी समांतर रेषा अशी मारून घ्यायची. इथं बघा, हे 1.5 इंचाचा एक मार्क होता आपला बाईवर, तो पण इथं सेम टू सेम मार्क करून घ्यायचा आहे असा. आणि त्या 1.5 इंचापासून वरच्या दिशेने 2.25 इंचावर आपल्याला असा एक मार्क करायचा, जी शोल्डर डाऊन केली होती. त्यानंतर 5.5 इंचावर असा मार्क करायचा आपल्याला. हे बघा, त्या 2.25 इंचाचा मार्क असं टेप ठेवायचा आहे आणि खाली 5.5 इंचाचा मार्क करायचा. अशा पद्धतीने 2 मार्क करून घ्यायचे आणि बॉक्स बनवून घ्यायचा. इथं आपण गळ्याची रुंदी किती ठेवली होती, 2.25 इंच. इथं आता आपल्याला 3 इंच आपल्याला गळ्याची रुंदी ठेवायची, अशी 3 इंच. आणि इथं 1.5 इंचाला असा एक मार्क करायचा आहे, बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर होते आपले 17, तर हाफ करायचं 8.5 आणि अर्धा इंच ॲड करून 9 इंचावर शोल्डरचा मार्क करायचा आपल्याला इथं. अशा पद्धतीने इथं पण करूया अशा पद्धतीने. इथं सरळ रेष ओढून घ्यायचे आणि हे 1.5 इंचाचा मार्क आणि हे गळ्याचा पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस करून जोडून घ्यायचा. हे बघा, शोल्डर रेडी आहे आपली. इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि शोल्डर कट करायचे. शोल्डर कट करतो तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या काय अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. हे बघा, अशा पद्धतीने शोल्डर रेडी झालेली आहे. हे बघा, ही बाही आहे, ही शोल्डर अशा पद्धतीने अटॅच होणार आहे. हे बघा, सेंटर, ही बाहीचा फ्रंट पार्ट आणि शोल्डरचा टॉप पार्ट. ही शोल्डर रेडी झालेली आहे. हा बॅक फ्रंट, हा टॉप फ्रंट आणि ही बाही. अशा पद्धतीने शर्टची कटिंग कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद.